घरकुल आणि मनरेगा योजनांमध्ये जबाबदारी निर्धारणाबाबत शासनाकडून निर्णय न झाल्यामुळे महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने सोमवारी दिनांक 8 पासून जिल्हा परिषदेसमोर रजा आंदोलनाला सुरुवात केली आहे। महाराष्ट्र राज्य विकास सेवा राज्य संघटनेने 7 डिसेंबर 2025 रोजी राज्य सरकारला निवेदन देत 4 आणि 5 डिसेंबर रोजी अधिकारी सामूहिक रजेवर जाणार असल्याची माहिती दिली होती। मात्र अद्यापपर्यंत घरकुल व मनरेगा योजनांमधील जबाबदारी निश्चितीबाबत कोणताही समन्वय किंवा सकारात्मक निर्णय झालेला नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे। त्यामुळे शासन स्तरावर योग्य निर्णय होईपर्यंत महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील सर्व अधिकारी सामूहिक रजेवर राहणार असल्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। या निषेधार्थ सोमवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू करण्यात आले। या आंदोलनात कार्याध्यक्ष एच.जे. परिहार, ज्येष्ठ सल्लागार मिलिंद मोरे, सरचिटणीस दिगंबर लोखंडे, समन्वयक आर.पी. पवार, बंडू पंथी, माया वानखेडे, प्रेमा पटोकार, अर्चना काळे, श्रीमती वाघमारे, सुभाष काळे, सतीश नायसे, सुनीता इंगळे, शहीद अख्तर शेख आदी पदाधिकारी सहभागी झाले। संघटनेच्या न्याय मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या प्रधान सचिवांना सादर करण्यात आले। संघटनेच्या न्याय मागण्या मान्य करून शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेतला जाईपर्यंत आम्ही सामूहिक रजा आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा कार्याध्यक्ष एच.जे. परिहार यांनी दिला। मागच्या आठवड्यामध्ये आर्वी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी वरस कोल्हे मॅडम यांच्यावर नरेगाच्या कामामध्ये जो APOनी जो अफरातफरीचा प्रकार केला त्याच्यामध्ये व्हिडिओचा काही दोष नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि महिला कर्मचारी महिला अधिकारी असताना सुद्धा त्यांना संध्याकाळच्या वेळेला अन्यायकारक पद्धतीने किंवा अपमानास्पद पद्धतीने अटक करण्यात आलेली आहे। या विरोधात महाराष्ट्र राज्य विकास सेवा संघटना ही मागच्या आठवड्यापासून बेमुदत संपावर मागच्या आठवड्यामध्ये 2 दिवस त्यांनी बेमुदत रजेचा अर्ज दिला होता। त्याच्यानंतर शासनाकडून काही सकारात्मक चर्चेसाठी बोलावणं न आल्यामुळं आज दिनांक 8/12/2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र राज्य विकास संघटना ही अगदी डेप्युटी ॲडिशनल सीओच्या पासून एओच्या संघटनेपर्यंत ही एकत्रित संघटना आहे। ही बेमुदत संपावर कामबंद आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि जोपर्यंत याच्यामध्ये जे दोषी असतील जे प्रशासन दोषी असेल त्याच्यामध्ये स्वरूपाची कार्यवाही किंवा SOP ठरवला पाहिजे। कारण घरकुल आणि मनरेगा या दोन्ही योजना जे शासन राबवतं याच्यामध्ये सगळे जे कर्मचारी आहेत हे कंत्राटी स्वरूपाचे कर्मचारी आहेत आणि यांनी जर काय घोळ केला तर ते DSC व्हिडिओचे असल्यामुळे ही फक्त तांत्रिक मुद्दा आहे की व्हिडिओची DSC त्याच्यामध्ये लागते। पण आजच्या घडीला मोठ्या प्रमाणामध्ये घरकुलं असतात, 4-4, 5-5 हजार घरकुलं मोठ्या प्रमाणामध्ये असतात, नरेगाची मोठ्या प्रमाणात कामं असतात। त्यामुळे प्रत्येक कामाचं प्रत्येक लाभार्थ्याचं नाव अकाउंट नंबर हे गटविकास अधिकारी चेक करू शकत नाही। त्यामुळं याच्यामध्ये व्हिडिओची थेट जबाबदारी नसतानासुद्धा व्हिडिओंना अत्यंत अपमानास्पद पद्धतीनं पोलिसांनी संध्याकाळच्या वेळी अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर 3 दिवसाची पोलीस कोठडी देखील त्यांना देण्यात आली। तर या विरोधात संघटनेने आजपासून बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे आणि सगळ्या राज्यभरातून ग्रामसेवक संघटना, विस्तार अधिकाऱ्यांची संघटना, इव्हन APOची जी संघटना आहे आणि वेगवेगळ्या राजपत्रित अधिकारी महासंघ यांचासुद्धा या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळालेला आहे आणि शासनाने याच्यातून नेमक्या स्वरूपामध्ये जबाबदाऱ्या फिक्स केल्या तरी पुढं हे प्रकार होणार नाहीत आणि जे दोषी पोलीस कर्मचारी आहेत यांच्यावर देखील कुठंतरी काही का होईना निर्णय शासनाने घेणं गरजेचं आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।